नमस्कार विद्यार्थ्यांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 तारखेला आलेले आपण जीकेचे काही प्रश्न बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, हरित जीडीपीची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या देशाने केली? तर बघा, हरित जीडीपीची सुरुवात सर्वप्रथम चीन या देशाने केली. जीडीपीचा फुल फॉर्म काय जीडीपीचा फुल फॉर्म? आन्सर येत असेल तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. तर जीडीपीचा फुल फॉर्म आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आणि एक प्रश्न, हॅपीनेस जीडीपी सर्वात प्रथम कोणत्या देशाने सुरू केली? हॅपीनेस जीडीपी म्हणजे आनंदी जीडीपी. तर ते केली भूटान या देशाने. कोणत्या देशाने? भूटान या देशाने हॅपीनेस जीडीपी सर्वप्रथम सुरुवात केली. आणि हरित जीडीपी चीन. क्वेश्चन नंबर सेकंड आहे, शहाजहानने खालीलपैकी कोणती वस्तू बांधली नव्हती? तर बघा, लाल किल्ला शहाजहानने बांधला दिल्लीमध्ये, बरोबर आहे. शालीमार बाग श्रीनगरमध्ये, हे चुकीचं आहे. लाल किल्ला बांधला शहाजहानने दिल्लीमध्ये. जामा मस्जिद दिल्लीमध्ये शहाजहानने बांधला, बरोबर आहे. मोती मस्जिद सुद्धा आग्रामध्ये शहाजहानने बांधलेला आहे. मोती मस्जिद सुद्धा आग्रामध्ये शहाजहानने बांधलाय. तर काय नाही बांधलं? शालीमार बाग. क्वेश्चन नंबर थर्ड आहे, भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात अनुच्छेद तरतूद यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जोडवलेली आहे? तर बघा, अनुच्छेद 14 कायद्यापुढे समानता, बरोबर आहे. अनुच्छेद 14 कायद्यापुढे समानता, बरोबर आहे. अनुच्छेद 18 अस्पृश्यता निर्मूलन, हे चुकीचं आहे. तर अस्पृश्यता निर्मूलन कोणत्या आर्टिकल मध्ये येते? कलम 17 मध्ये. अस्पृश्यता निर्मूलन कलम 17 मध्ये येते. तर मग काय? फक्त अ. आणि आर्टिकल 18 कशासाठी वापरतात? तर भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, जेवढे पण पदव्या आहे, भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, याच्यासाठी आर्टिकल 18चा वापर केला जातो. अस्पृश्यता निर्मूलनसाठी आर्टिकल 17 आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर काय? फक्त अ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठी साम्राज्याची सत्ता किती वर्षांनी संपुष्टात आली? तर बघा, एकूण किती युद्ध झाले पानिपतचे? 3. पहिली पानिपतची लढाई कधी झाली? तर 1526. दुसरी 1556 आणि तिसरी 1761. 1526, 1556, 1761. लक्षात ठेवा, पानिपतच्या तिन्ही लढाई कशा पाठ करायच्या? 1526, 1556, 1761 एका याच्यात पाठ करायचं. मग पहिली लढाई कोणामध्ये झाली? लोधी आणि बाबर, इब्राहिम लोधी आणि बाबर. आणि दुसरी हेमू आणि अकबर, हेमू आणि अकबर. आणि तिसरी कोणासोबत झाली? अहमद शाह अब्दाली व मराठा, अहमद शाह अब्दाली व मराठा यांच्यामध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. आणि एकूण किती वर्षानंतर? तर एकूण 57 वर्षानंतर मराठी साम्राज्याची सत्ता संपुष्टात आली. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर 57 वर्षानंतर मराठी साम्राज्याची सत्ता संपुष्टात आली. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 6 आहे, सावित्रीबाई फुलेंशी संबंधित नसलेले विचारलंय. विधान ओळखायचं आहे. सावित्रीबाई शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले, बरोबर आहे. भारताच्या पहिल्या महिला स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, तसेच पहिल्या महिला मुख्याध्यापिका सुद्धा सावित्रीबाई फुले आहेत. सावित्रीबाई स्त्री दास्य मुक्ती चळवळीच्या अग्रणी आहेत, बरोबर आहे. सावित्रीबाई स्त्री दासी मुक्ती चळवळीच्या अग्रणी आहेत, बरोबर आहे. सावित्रीबाईंनी वैद्यकीय परीक्षा देऊन प्लेगच्या रुग्णांची सेवा केली, हे चुकीचं आहे. बघा, सावित्रीबाईंनी प्लेगच्या रुग्णांची सेवा केली पण वैद्यकीय परीक्षा नाही दिली होती. त्यांनी प्लेगच्या रुग्णांची सेवा केली होती. सावित्रीबाईंनी अनाथ मुलांचे संगोपन व शुश्रूषा केली, बरोबर आहे. सावित्रीबाईंनी अनाथ मुलांचे संगोपन व शुश्रूषा केली. तर काय आहे चुकीचा आन्सर? ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 7 आहे, मध्य प्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर सांगा. तर याचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये सांगा. विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला टेलिग्रामवर देईल. तर लगेच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या.
किंवा तुम्ही याचा आन्सर मला कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता. आणि तुम्हाला याचा आन्सर येत नसेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथे या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर दिले जाईल. क्वेश्चन नंबर 8 आहे, स्वर्ण सिंग समितीने एकूण किती मूलभूत कर्तव्याची शिफारस केली होती? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे 8. स्वर्ण सिंग समितीने एकूण 8 मूलभूत कर्तव्याची शिफारस केली होती. आणि मूलभूत कर्तव्यामध्ये कितवी घटना दुरुस्ती झाली? 42वी घटना दुरुस्ती कधीची आहे? 1976. 42वी घटना दुरुस्ती 1976 ची आहे. क्वेश्चन नंबर 9 आहे, देवगिरी ही कोणत्या घराण्याची राजधानी होती? तर बघा देवगिरी ही तुगलक घराण्याची राजधानी होती. देवगिरी ही तुगलक घराण्याची राजधानी होती. बघा विद्यार्थ्यांना, महत्वपूर्ण घराण्याच्या राजधान्या सुद्धा करून जा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10 आहे, रबर, सिंकोना आणि सुपारीच्या लागवडीसाठी कोणत्या प्रकारची मृदा उपयुक्त ठरते? रबर, सिंकोना आणि सुपारीच्या लागवडीसाठी कोणत्या प्रकारची मृदा उपयुक्त ठरते? तर याचा आन्सर आहे जांभी मृदा. रबर, सिंकोना आणि सुपारीच्या लागवडीसाठी जांभी मृदा उपयुक्त ठरते. बघा विद्यार्थ्यांनो, किती 7 तारखेला आलेले प्रश्न संपले. हे प्रश्न 5 व 6 तारखेला आलेले आहे आता जे घेत आहे ते. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील. पहिला प्रश्न आहे, 1448 मध्ये महाराष्ट्रात कोणत्या साम्राज्याची सत्ता होती? 1448 मध्ये. तर बघा याचा आन्सर आहे बहामनी समाजाची. 1448 मध्ये महाराष्ट्रात बहामनी समाजाची सत्ता होती, साम्राज्याची. भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? चला सांगा. तर याचा आन्सर आहे 1951. भूदान चळवळ 1951 ला सुरू करण्यात आले. आणि भूदान चळवळीचे नेतृत्व कोणी केले सर्वप्रथम? त्याचा आन्सर कमेंट करा. क्वेश्चन नंबर 3 आहे, धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर चला सांगा. तर बघा याचा आन्सर आहे 1893. धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना 1893 मध्ये केली. आणि यांना भारतरत्न कधी देण्यात आला? तर बघा धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न 1958 ला भारतरत्न देण्यात आला. आणि विधवा विवाह संघाची स्थापना 1893 मध्ये त्यांनी केली. क्वेश्चन नंबर 4 आहे, खालीलपैकी कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी नाही? वर्धा नदीची उपनदी नाही. तर सांगा. तर बघा, नंद ही वर्धा नदीची उपनदी आहे, बरोबर आहे. बोर ही वर्धा नदीची उपनदी आहे, बरोबर आहे. बेंबळा ही वर्धा नदीची उपनदी आहे, बरोबर आहे. तर कोणती नाही आहे? पठारी. पठारी ही वर्धा नदीची उपनदी नाही आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे, आयुष्यमान भारत योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर चला सांगा. तर बघा, आयुष्यमान भारत योजना ही 2018. आयुष्यमान भारत योजना ही 2018 या वर्षी सुरू करण्यात आली. क्वेश्चन नंबर 6 आहे, माधवानुज हे खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाचे टोपण नाव आहे? बघा विद्यार्थ्यांना, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्या, कारण की टोपण नावावर मी ऑलरेडी व्हिडिओ घेतला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघून घ्या. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 7 आहे, पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? तर बघा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. खालीलपैकी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस. केरळच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा याचा आन्सर आहे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. केरळच्या राज्यपालपदी राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली. आणि विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे? तर कमेंट करा. आणि राजस्थानचे राज्यपाल आहे हरिभाऊ बागडे. राजस्थानचे राज्यपाल आहे हरिभाऊ बागडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बुकर पुरस्कार 2024 सामंता हर्वे यांना मिळाला.
कोणत्या पुस्तकाला मिळाला आहे? बुकर पुरस्कार 2024 कोणत्या पुस्तकाला मिळाला आहे? तर याचा आन्सर आहे ऑर्बिटल. 2024चा बुकर पुरस्कार ऑर्बिटल याला मिळाला. आणि विद्यार्थ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024चा प्रदीप महाजन यांना 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. आणि 2025चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सीमा सिंग, 2025चा सीमा सिंग. आणि 58वा ज्ञानपीठ पुरस्कार, तर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार हा रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी 58वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. तसेच गुलजार यांना उर्दू भाषेसाठी 58वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. नेल्सन मंडेला पुरस्कार कोणाला मिळाला? तर बघा, नेल्सन मंडेला पुरस्कार हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ न्यूरोसायन्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ न्यूरोसायन्स याला नेल्सन मंडेला पुरस्कार मिळाला आहे. क्वेश्चन नंबर 10, सातवाहन राजवंशाची ही राजधानी होती. सातवाहन राजवंशाची राजधानी कोणती आहे? तर बघा, याचा आन्सर आहे प्रतिष्ठान. काय आहे? प्रतिष्ठान. सातवाहन राजवंशाची राजधानी ही प्रतिष्ठान आहे. बघा विद्यार्थ्यांनो, महत्वपूर्ण राजवंशाच्या राजधानीवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे आणि तुमची एक्झाम कधी आहे हे मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात आणि त्यांची एक्झाम कधी आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.